असे डिझायनर ब्लाऊज शिवताना नेहमी डाऊट्स येत असतील की हा ब्लाऊज कसा स्टिच करायचा, ह्याचं जे डिझाईन आहे त्यामध्ये प्रॉपर ब्लाऊज फिटिंग आणि फिनिशिंग मध्ये कसा बसवायचा। नमस्कार, मी किशोरी, फॅशन डिझायनर अँड कोच, न्यू फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट या आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो डिझायनर ब्लाऊज आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पाहणार आहोत। तो व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। आपण जो आता डिझायनर ब्लाऊज शिवणार आहे त्याचा आपण पहिले लाइनिंग कट करून घेऊया, अस्तर कट करून घेऊया। आता हा जो ब्लाऊज आहे आपला, जो डिझायनर ब्लाऊज आहे त्यामध्ये आपल्याला ही डिझाइन आहे बॅक साइडला। आता इथे आपल्याला ही डिझाइन पण ठेवायची आहे, त्यामुळे हा इथे मागच्या साइडला बंद गळा असणार आहे आणि हा जो फ्रंट पार्ट आहे तिथे आपण ओपन गळा शिवणार आहे। दोन्ही बंद गळे आपल्याला नाही करायचे ह्या ब्लाऊज मध्ये। पुढचा आहे तो ओपन गळा करणार आहे आणि बॅक साइडचा आहे तो बंद गळा करणार आहे। त्यानंतर हे स्लीव्ज आहे, एल्बो लेंथ पर्यंत हे स्लीव्ज आहेत, जे आपण मेजरमेंट घेणार आहे त्यामध्ये हे आपण बसवून घेऊया। फर्स्ट आपण अस्तर कट करून घेऊया। आता ह्या ब्लाऊज साठी मी हाईट घेतली आहे 15, त्यामध्ये 1 इंच मार्जिन घेतलेला आहे। त्यानंतर मी शोल्डर घेतली आहे, शोल्डर 15 घेतले आहे। 15 मधून आपण 15चा अर्धा केलेला आहे 7.5, तसेच मी आर्म होल सुद्धा ह्याचा 7.5च घेणार आहे। त्यानंतर चेस्टची साइज आहे ती 39 आहे। 39चा चौथा भाग करतोय आपण। त्यानंतर इथे मी 2 इंच मार्जिन ठेवत आहे। हा ब्लाऊज पीस थोडा जाड आहे त्यामुळे मी मार्जिन 2 इंच ठेवणार आहे। इथे आपण स्ट्रेट लाईन करून घेऊया। त्यानंतर आर्म होल साठी शेप आपण इथे 1 इंचावर घेणार आहे, खाली अर्धा इंच इथे डाऊन करतोय। त्यानंतर शोल्डर डाऊन करणार आहे अर्धा इंच। हा आपला बॅक पार्टचं कटिंग करून रेडी झालं आहे। आता आपण कटिंग करून घेऊया। आता फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी आपण बॅक पार्ट आधी लाइनिंग वर ट्रेस करून घेऊया। आपण जो आता फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे, आता जो आपली डिझाइन आहे डिझायनर ब्लाऊजची, हे जे डिझाइन आहे ह्यामध्ये आपण आता कटोरी ब्लाऊज स्टिच करू शकत नाही। त्यानंतर कटोरी मधले जेही पॅटर्न आहेत ते स्टिच करू शकत नाही। प्रिन्सेस ब्लाऊज आपला होऊ शकतो, पण प्रिन्सेस ब्लाऊज साठी इथे कटिंग करा, परत जॉईन करा, तर ते प्रॉपर फिनिशिंग दिसत नाही। तर आपल्याला ह्यामध्ये फक्त टू टक्सचा ब्लाऊज आहे, तो व्यवस्थितही बसेल आणि स्टिच करताना हे डिझाइन कट नाही होणार। तर आपण ह्यासाठी 2 टक्सचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत आज। फर्स्ट आता हेवी चेस्ट असल्यामुळे मी 1 इंच फ्रंट साइडला फक्त एक्स्ट्रा करत आहे। त्यानंतर जो टक्स साठी मी घेते ते इथे 4.5 इंच घेते आणि एक लाईन ड्रॉ करणार आहे। टक्सचा जो पॉइंट आहे तो 10.5 वर घेते। त्यानंतर इथे 1 इंच मी खाली करणार आहे। इथून हा आपला पहिला खालचा जो मेन टक्स आहे तो असणार आहे। त्यानंतर आर्म होलचा शेप काढून घेऊया आपण फ्रंट साइडचा।
दुसरा टक्स आपण इथे 1 इंच वरती करणार आहोत. हा इथे आपण मॅच करायचा आहे. आता हा जो टक्स आपण घालणार आहे त्यासाठी आपल्याला इथे हा मायनस करून इथे प्लस करावा लागणार आहे. इथे 1 इंच जो टक्स घालणार आहे आपण तो इथे एक्स्ट्रा करूया. इथे 1/2 इंच आणि खालती 1 इंच. त्यानंतर इथला हा थोडासा क्रॉस करून घेऊया इथे. आता तुम्ही नोटीस केलं असेल की मी अजूनही नेक टाकलेले नाहीयेत. आपल्याला जे फ्रंट आणि बॅकची नेक आहेत ते आपल्याला ब्लाउजचा अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला आपण जॉईन करू. त्यावेळेस आपल्याला ते नेक जे डिझायनर ब्लाउजला आहेत त्याप्रमाणे आपण कट करणार आहे. आता आपण हा फ्रंट पार्ट मेजरमेंट घेऊन झालेला आहे. आता आपण कट करूया. स्लीव्स कट करतोय आपण. स्लीव्सची हाईट आहे ती 10 इंच आहे. त्यामध्ये प्लस 1 इंच मार्जिन घेतोय आपण. इथे 3.5 इंचावर आपण एक पॉइंट एक लाईन ड्रॉ केली. त्यानंतर जो आपला वरचा स्लीवचा वरचा दंड आहे तो 7 आहे, म्हणजे 14 आहे. त्याचा अर्धा आपण केला 7 इंच. ह्याला आपण शेप ड्रॉ करूया. स्लीव्स कट करून घेऊया आपण. लाइनिंगचं कटिंग करून आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण मेन फॅब्रिक कट करणार आहोत. फर्स्ट बॅक साइड कट करून घेऊया आपण. थोडे एक्स्ट्रा मार्जिन ठेवून इथे आपण कट करून घेऊया. त्यानंतर फ्रंट साइड. मी ह्याला लाइनिंग लावून घेतलेलं नाही. आता आपण स्टिचिंग पाहतोय तर लाइनिंग आणि मेन फॅब्रिक आपण जोडलेलं नाहीये, आपण जोडायचं आहे. आता ते कसं आणि कशा पद्धतीने ते पाहूया. आता मी इथे जर लाइनिंग पूर्ण आहे तसं जोडलं तर हे डिझाईन थोडंसं बाहेर जाते. तर त्यासाठी आपण काय करू शकतो, मी इथे थोडासा टक्स घालून घेणार आहे. आता त्यानंतर आपण इथे लाइनिंग जोडूया. थोडंफार डिझाईन
ब्लाउज मध्ये बाहेर जाऊ शकतं, पण जास्तीत जास्त डिझाईन आपल्याला कसं घेता येईल ब्लाउज मध्ये हा आपण प्रयत्न करू. आता आपण हा सेंटर घेऊया. आपण आता बॅक नेक कट करतोय. 4.25 मी शोल्डर घेतली आणि राहिलेली 3.25 ही गळा रुंदी आहे. इथे आपण 4 इंचावर बॅक नेक कट करणार आहोत. आता ह्याप्रमाणेच आपण फ्रंटलाही लाइनिंग जोडून घेऊया. लाइनिंग आपण आता फ्रंट साइडला पण जोडून घेतलेला आहे. आता फ्रंट साइडचा आपण नेक कट करूया. हे शोल्डर बॅक साइडचं आहे, ते मॅच करूया आधी. फ्रंट साइडचा गळा आपण कट करून घेऊया. आता त्यासाठी फर्स्ट आपण बॅक साइडचं शोल्डरचं मार्किंग करून घेऊया. आता इथे आपला बॅक साइडचा गळा आहे तो बंद गळा आहे, तर आपण फ्रंट साइडला थोडा तुमचा जो नॉर्मल नेक आहे त्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही जास्त घेऊ शकता. मी इथे 7.5 इंच घेते मार्जिन सहित गळा. फर्स्ट एक बॉक्स ड्रॉ करते. पंचकोनी शेपचा थोडा गळा मी ड्रॉ केलेला आहे. आता तो कट करून घेऊया. आपण घालून घेतलेले आहेत. 2 टक्स टाकूनही किती छान पफ क्रिएट झाला आहे पाहू शकता तुम्ही. खूप छान ह्याचं फिटिंग बसतं. तुम्ही पण नक्की ट्राय करायचं आहे. मी याचं फिटिंग कसं बसलं ते पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता सर्व व्हिडिओ पहा. नवीन तुम्ही जर चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरायचं नाही. बॅक साइडला आपण आता पट्टी लावून घेऊया. अशाच टाइपची पट्टी आपण फ्रंट साइडला पण लावून घेणार आहोत. फ्रंट पार्टला आता आपण हुक पट्टी जोडूया. हुक पट्टी आपली बनवून रेडी आहे. आता आपण लुक्स पट्टी करूया. लुक्स पट्टी बनवूया आपण आता.
शोल्डर जोडून घेऊया आता आपण. बाकीचा ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. आता फक्त बाकी स्लीव्हचं फिटिंग आणि गळ्याचं फिनिशिंग आपलं राहिलेलं आहे. आता आपण इथे जो आपला ब्लाऊज आहे त्याला कॅनव्हासही बसवू शकतो, त्याने फिनिशिंग छान येईल. पण तुम्हाला हातशिलाईच्या पट्टीने फिनिशिंग कसं छान करता येईल आज ते मी शिकवणार आहे. तर तुम्ही पहा, आपण ह्या 1.25 इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत, ह्या क्रॉसमध्ये कट केलेल्या आहेत. आता आपण त्याला जोडून घेऊया. आता आपण पट्टी लावून घेऊया, गळ्याचं फिनिशिंग करून घेऊया. जिथे कॉर्नर आला आहे तिथे नॉचेस करून घ्यायचे, आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे. राऊंडला पण आपण कट करून घेणार आहोत. इथे आता आपण दाब स्टिच करूया. आता आपण फिटिंग करून घेऊया. कमरेचं माप आहे 32 आहे, त्याचा चौथा भाग 8 इंच. त्यानंतर छातीचं 9.25 आहे. आणि स्लीवचा राऊंड आहे तो 11 आहे, त्याचा अर्ध 5.5. दुसऱ्या बाजूलाही आपण सेम मेजरमेंट घेऊया. आपला ब्लाऊज बनवून रेडी झालेला आहे. आता आपण ह्याचा फायनल लुक पाहणार आहोत.